मेकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITIच्या तत्कालीन प्राचार्या श्रीमती VB सिरसाट या सिरसाट मॅडमनं आपल्या मेकर ITI कॉलेजसह बुलढाणा जिल्ह्यातील इतर कॉलेजमध्ये सुद्धा एक आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार मी मागील हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी तंत्र शिक्षण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने याच्या संबंधित प्राचार्य सिरसाट मॅडम आहेत, तर यांनी PPE योजनेअंतर्गत सुरू असलेलं जे काही डेव्हलपमेंटचं काम आहे याच्यामध्ये शासनानं खर्च करण्याचं धोरण जे त्या ठिकाणी आखून दिलं होतं, या धोरणाच्या व्यतिरिक्त जाऊन अवैधरित्या त्या ठिकाणी खर्च केला. याच्यामध्ये सिव्हिल वर्क शासनानं जो त्या ठिकाणी एक क्रायटेरिया दिला होता की 14 लाखाच्या आत हा खर्च त्या ठिकाणी करणं अनिवार्य असताना या मॅडमनं त्या ठिकाणी सिव्हिल वर्क या हेडखाली 28 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च केला. त्याचप्रमाणे ITI कॉलेजमध्ये जे इक्विपमेंट त्या ठिकाणी आणले जातात, तर शासनानं 97 लाख रुपये खर्च करण्याचा एक त्यांना लिमिट आणि एक मर्यादा आखून दिली होती. परंतु या इक्विपमेंटवर 1,29,00,00,000 रुपये त्या ठिकाणी या मॅडमनं खर्च केला. 2024-25 आणि 25-26 असा 2 वर्षामध्ये हा झालेला खर्च आहे. बुक्स लर्निंग रिसोर्सेस या हेडखाली सुद्धा अशाच पद्धतीनं 1.25 बिलं लावून हा खर्च झालेला आहे. ॲडिशनल मॅन पॉवर म्हणजे त्या ठिकाणी जे काही मनुष्यबळ आहे त्याच्यासाठी 2024-25 मध्ये 1.2 लाख म्हणजे 1,20,000 आणि 25-26 मध्ये 9 लाख एवढा खर्च मर्यादा असताना सुद्धा या सिरसाट मॅडमनं त्या ठिकाणी 38.14 लाख म्हणजे 38,14,000 त्याचबरोबर मेंटेनन्सवर 17 लाख रुपयाचा खर्च करणं आवश्यक असताना या मॅडमनं त्या ठिकाणी 32,44,000 रुपये खर्च केले. मिसलेनियस एक्सपेन्सेस या हेडखाली 38 लाख रुपये खर्च करणं आवश्यक असताना 48 लाख रुपये खर्च करत 48 लाख रुपये खर्च करण्याचा मर्यादा घालून दिली असताना 1,37,00,00,000 रुपये खर्च केले. म्हणजे एकूण 4,26,00,000 रुपये या मॅडमच्या हातातनं मेकर ITI कॉलेजसाठी खर्च झाले 2024-25 आणि 25-26 मध्ये. ही खर्च मर्यादा जी आहे ही 60 लाख रुपये एवढी होती. 60 लाखापर्यंत हा खर्च त्या ठिकाणी एका वर्षात आणि दुसऱ्या वर्षात 60 लाख आणि दुसऱ्या वर्षात एवढी ही मर्यादा असताना सुद्धा मी आर्थिक गैरव्यवहार करून याच्या VB सिरसाट मॅडम आहेत यांनी अपहार केला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे काही असे गंभीर प्रकार या सिरसाट मॅडमच्या हाताने त्या ठिकाणी झालेले आहेत. BB या गावच्या रहिवासी असलेल्या सुनीता श्रीकिशन भांड या महिला बुलढाणा या ठिकाणी या VB सिरसाट मॅडमचा हा गैरप्रकार आणि या गैरप्रकाराच्या माध्यमातून सरकारनं त्यांची चौकशी लावून त्या ठिकाणी केलेला जो काही भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी सिरसाट मॅडमवर कारवाई व्हावी यासाठी त्या आमरण उपोषणाला बसल्या होत्या. या भांड मॅडमच्या आमरण उपोषण मंडपाला मी ज्यावेळेला भेट दिली त्यावेळेला त्यांनी या सर्व भ्रष्टाचाराच्या बाबतीत आणि या झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत जे काही दस्तावेज होतं ते मला दिले होते. त्यामध्येच सहसंचालक व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती म्हणजे उपसंचालक ज्याला सहसंचालक म्हणतो आपण अनंत सोमकुवरवार यांनी ज्यावेळेला या मॅडमच्या तक्रारीवर प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त करून घेतला होता, एक समिती लावली होती. त्या समितीच्या अहवालावरनं असा हा गैरप्रकार सिव्हिल वर्क इक्विपमेंट फर्निचर बुक्स अँड लर्निंग ॲडिशनल मॅनपॉवर या सगळ्या गोष्टीमध्ये तफावत आढळल्याचा रिपोर्ट असा अहवाल हे जे आपले सहसंचालक उपसंचालक अनंत सोमकुवर साहेब आहेत यांनी शासनाला दिला होता. परंतु हा अहवाल दिल्यानंतरही या सिरसाट मॅडमचे वर खूप मोठे लागेबांधे आहेत आणि मंत्रालयापर्यंत या मॅडमची त्या ठिकाणी पोच आहे. त्यामुळे आतापर्यंत या मॅडमवर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणजे ह्या आमच्या संगीता श्रीकिशन भांड यांनी एवढं मोठं उपोषण करून सुद्धा त्यांच्यावर सिरसाट मॅडमवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. म्हणून मी त्यांनीच दिलेले जे काही कागदपत्र आहेत आणि माहितीच्या अधिकारामध्ये मला आवश्यक असलेले काही कागदपत्र मी मेकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI इथले जे प्रभारी प्राचार्य आहेत त्यांच्याकडनं ही सगळी माहिती मिळवली आणि नागपूर अधिवेशनामध्ये या विभागाचे जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे मी एक लेखी तक्रार दिली होती आणि मला या सर्व प्रकारावर त्या ठिकाणी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल आणि त्या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारची जी काही गैरप्रकार झालेली जी काही वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीचा वस्तुनिष्ठ असा अहवाल मागवला जाईल आणि त्याच्यानंतर या सिरसाट मॅडमवर त्या ठिकाणी कठोरात कठोर कार्यवाही त्या ठिकाणी केली जाईल. अशा पद्धतीची कार्यवाही करण्याचं पत्र मला तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून आलेलं होतं. त्या अनुषंगाने
आज दिनांक 14 मार्च रोजी एक विशेष चौकशी समिती कालपासून मेकर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दाखल झाली आहे. आज त्या समितीच्या त्रिसदस्यीय सदस्यांना मी भेटलो आणि या सर्व प्रकारची माहिती, सर्व दस्तावेज, सर्व कागदपत्र मी त्या समितीसमोर सादर केले आहेत. याच्यामध्ये गंभीर बाब अशी आहे की शासनानं ITI मध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी मुलं मुली आहेत तर यांची जी शिष्यवृत्ती आहे, या शिष्यवृत्तीला DBT प्रणालीमार्फत डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची व्यवस्था केली आहे. परंतु सिरसाट मॅडमनं असा काही प्रताप केलेला आहे की मागील 3-4 वर्षापूर्वीपासून ज्या ज्या मुलामुलींच्या अकाउंटला सरकारकडनं ही शिष्यवृत्ती येते, ती शिष्यवृत्ती DBT पोर्टलमार्फत विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होऊन त्या विद्यार्थ्यांना ती जमा झालेली रक्कम कॅशमध्ये काढून आणायची आणि स्वतःच्या जवळ घ्यायची आणि त्याच्यात अपहार करायचा, अशा प्रकारचा जो काही गंभीर प्रकार आहे हा सिरसाट मॅडमनं इथं मेकरमध्ये केलेला आहे. मध्यंतरी या सगळ्या गोष्टीवर डॉक्टर संजय रायमुलकर तत्कालीन आमदार यांनी सुद्धा हा विषय लावून धरला होता. परंतु रायमुलकर साहेबांना सुद्धा हा सगळा प्रकार माहीत असताना याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणजे संबंधित या प्रकरणामध्ये कुठल्या प्रकारचं पाणी मुरलंय का, किंवा ह्या आपल्या सिरसाट मॅडम आहेत तर यांच्याकडनं या आपल्या तक्रार करते जे होते त्यांना काही लाभ झाला का, काही आर्थिक काही देवाणघेवाण त्यामध्ये झाली का, ज्याच्यामुळे सिरसाट मॅडमवर होणारी कारवाई जी आहे ती त्या ठिकाणी ठप्प पडलेली आहे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही. परंतु मी परत तक्रार केल्यामुळे ही जी समिती आज आणि काल दिवसभर त्यांनी संपूर्ण कागदपत्र जे प्रभारी प्राचार्य आहेत त्यांच्याकडनं घेतले आणि आज प्रत्यक्ष सिरसाट मॅडमला तिथं बोलवून त्यांच्या सहीनिशी सगळा अहवाल प्राप्त केला. आता हा अहवाल जो आहे हा हे जे उपसंचालक आहेत सोनकुवर सर यांच्याकडे जाईल आणि त्यांच्यानंतर संचालकामार्फत तो शासनाला प्राप्त होईल आणि शासनाला प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीवर शासन त्या ठिकाणी या सिरसाट मॅडम दोषी आढळणार आहेतच. आढळल्यानंतर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी करतील आणि जर समजा या सिरसाट मॅडमवर कारवाई झाली नाही तर त्यांच्या विरुद्ध तीव्र असं आंदोलन मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामार्फत त्या ठिकाणी करणार आहे. तुर्तास अशा ह्या मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, माजी आमदार, खासदार हे काही अभय देतात का, किंवा यांच्याकडनं काही आर्थिक देवाणघेवाण करून या लोकांना हे सोडलं जाते का, हा प्रश्न माझ्यासह मेकर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी पडला आहे. तुर्तास माझ्या तक्रारीवरून सिरसाट मॅडम यांची चौकशी त्या ठिकाणी लागलेली आहे आणि एक त्रिसदस्यीय चौकशी समिती ही मेकरमध्ये त्या ठिकाणी धडकलेली आहे. असो, अशा प्रकारच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मेकर तालुक्यातील पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार टाळावे आणि विद्यार्थ्यांचं, सर्वसामान्य गोरगरीब पालकांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावे अशी माझी रास्त अपेक्षा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.